वणीमध्ये महामार्ग पोलिसांची कारवाई, बेशिस्त कोळसा वाहतुकीवर धडक, 53 कारवाईत 91,000च्या दंडाची आकारणी। वणी परिसरात अलीकडे काही माध्यमातून महामार्ग पोलिसांच्या वणीतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी वस्तुस्थिती यापेक्षा पूर्णतः वेगळी आणि महत्त्वाची असल्याचे समोर आले आहे। शहरातील लालपूल परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरू असून या वाहतुकीमुळे रस्त्यावर शेकडो ट्रक उभे राहत होते। परिणामी वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता। यासाठी आज तारीख 1 मे रोजी करंजी येथील महामार्ग पोलीस शाखेच्या वतीने नो पार्किंगवर उभ्या असणाऱ्या 53 वाहनांवर कारवाई करीत 91,000च्या वर दंड आकारण्यात आला। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखेने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत कठोर कारवाई सुरू केली। नियमबाह्य पद्धतीने उभे असलेले व वाहतूक अडवणारे ट्रक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे कारवाई झालेली अनेक वाहने ही कोळसा व्यवसायाशी संबंधित प्रभावशाली व राजकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्तींची असल्याचेही बोलले जात आहे। कारवाईमुळे काहींचा नाराजीचा सूर। या कारवाईमुळे काही संबंधित व्यावसायिक व राजकीय मंडळीकडून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी मुद्दाम दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे। दरम्यान सर्वसामान्य नागरिक मात्र महामार्ग पोलिसांच्या या कारवाईवर समाधानी असून त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे दररोज वाहतूक कोंडी होत होती। आता कारवाईमुळे परिस्थितीत सुधारणा होत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे। महामार्ग पोलिसांनी घेतलेली ही भूमिका केवळ नियमांची अंमलबजावणी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पाऊल असल्याचे मत व्यक्त होत आहे। वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबवण्याची गरज असल्याचेही नागरिक सांगत आहे। वणीमध्ये महामार्ग पोलिसांची उपस्थिती ही विश्रांतीसाठी नसून वाढत्या अवैध वाहतूक व कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे या कारवाईकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई हीच वेळेची गरज असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। यावेळी शाखा प्रमुख API नितीन कोयलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। DB9 मराठी TV, वणी।